कोवाडमध्ये रन फॉर नशामुक्त भारत जनजागृती रॅली उत्साहात. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, मान्यवरांचं आवाहन. एनएसएस आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचं आयोजन. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, एनएसएस विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर नशामुक्त भारत जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी कोवाड परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक एनएसएस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. पवार म्हणाले, विकसित भारतासाठी सशक्त युवकांची गरज आहे. आज अनेक युवक चरस, गांजा, दारू, एमडी ड्रग्ज सारख्या घातक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी समाजाने पुढाकार घेणं आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यामध्ये देश स्वातंत्र्यासाठी जशी जिद्द आणि ध्येयाची नशा होती, तशीच समाज आणि देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा आजच्या तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमास सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम.व्ही. पाटील, सचिन शाहू फर्नांडिस, संचालक आप्पा वांद्रे, बी.के. पाटील, याकूब मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल विकास गेंजने, प्राध्यापक ए.एस. अरबोळे, प्राध्यापक व्ही.के. दळवी, प्राध्यापक के.एस. काळे, प्राध्यापक आर.डी. कांबळे, प्राध्यापक ए.के. कांबळे, प्राध्यापक आप्पाजी ससेमारे, प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक ए.एस.आर. कांबळे, शंकर पुजारी यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक आर.टी. पाटील यांनी मानले.